तू म्हणली ती कोणी बनवायचं सांगितलं करणनी का अर्जुननी ग शेतकऱ्यांनाही थोडी यावं लागतं. शेतकऱ्याला ताण होतं म्हणून ते म्हणतात का तुम्ही ती ऍप का हा कृषक दुकान म्हणून ऍप बनवली करण आणि अर्जुनी दोघांनी मिळून दोघांनी बनवली. बनवली का? हा दोघांनी मिळून बनवली. बरं झालं शेतकऱ्यांनाही थोडं यावं लागत होतं. शेतकऱ्यांचा फायदा होईल. फायदा होईल ना आता त्यांचा येळ वाचल. हा कामावरून यायला त्यांना हा. कामं सोडून हातातली कामं सोडून यावं लागत होतं ना. हातातली कामं सोडून यायचं धावपळ त्यांची. आपण आपल्या दुकानात जी औषधं भेटतात विकतात ना तीच औषधं त्यांना त्यांच्या तालुक्यात तिथं त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या भेटतात. दुकानात भेटते. हा त्यांच्या त्या आपल्या पोरांनी जी ऍप बनवली ना त्यातून त्यांना माहिती भेटल. त्यांनी ती नावं असं आपण समजा ही काजू आहे ही काजू त्यांना पाहिजे तिथं भेटल त्यांना. हा तर त्यांनी हे काजूचं नाव टाकलं ना त्या ऍप मध्ये की लगेच त्यांना ते काजू त्यांच्या शेजारच्या तो दुकानात म्हणजे तालुक्यात पुढे भेटल मग. पाहिजे तिथं भेटल. लई शोधायची गरज नाही. त्यांच्यापासून घरापासून किती अंतर आहे ती सगळं सांगणार ती ऍप. आपली पोरं हुशार आहेत का नाही? हुशार आहेत ना मग. कारण अजून हुशारच आहे का नाही? चांगली आयडिया आहे ना आता. लय आयडिया चांगली. हुशार असल्याशिवाय इतक्याला आम्ही गेले का नाही? हा, सगळ्यांचा आशीर्वाद बी भेटेल ना सगळ्यांचा फायदा झाला. आणि फुकट मध्ये त्या शेतकऱ्यांसाठी फुकट मध्ये त्याचे चार्जेस कंपनीवाल्याला आणि दुकानदाराला हलके हलके बसतील पण शेतकऱ्यांना नाही. शेतकऱ्यांना 1 रुपया द्यावा नाही लागत. शेतकऱ्यांना फुकाट आहे ना. फुकाट आहे मग बरं आहे, शेतकऱ्यांचा फायदा आहे म्हणलं. शेतकऱ्यांचा- तू असंच करीत जा मग फायदा. असाच शेतकऱ्यांचा फायदा केला आशीर्वाद लागतोय ना. चांगली नाही का मग लय आयडिया? आयडिया चांगली बरे.